रायगड जिल्ह्याला तब्बल 2.25 वर्षानंतर अखेर हक्काचा पालकमंत्री मिळालाय। मंत्री भरत शेठ गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर होताच पेण शहरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला। शिवसेनेचे संदीप ठाकूर आणि शेकडो शिवसैनिकांनी पेण नगर परिषदेसमोर एकत्र येत जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली आणि पेढे वाटून आनंद साजरा केला। या ऐतिहासिक क्षणावर बोलताना शिवसेनेचे संदीप ठाकूर म्हणाले की आजचा दिवस समस्त रायगड जिल्ह्यासाठी मोठा जल्लोषाचा दिवस आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा पालकमंत्र्यांपासून वंचित होता, मात्र आज शिवसेनेचा खऱ्या अर्थानं विजय झालाय। ठाकूर यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की भरत शेठ गोगावले जे बोलतात ते करून दाखवतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री भरत शेठ आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात आता विकासाची नवी गंगा वाहेल आणि येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा अधिक ताकदीनं फडकेल। या जल्लोष सोहळ्याला पेणमधील अनेक महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा फक्त रायगड जिल्ह्यासाठी समस्त महाराष्ट्राचे जल्लोषाचा दिवस आहे, कारण तब्बल 2.25 वर्ष भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आलं। पण हा शिवसेनेचा विजयाचा दिवस आहे, कारण गेल्या अनेक महिने अनेक वर्षे आम्ही पालकमंत्री पदापासून वंचित होतो आणि येणारा काळ हा शिवसेनेसाठी भगवामय असेल आणि भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची धारा ही नक्कीच, कारण बरेच काही धुरंधर बोलतात पण ते चुचुंदर असतील, कारण येणाऱ्या काळामध्ये महाधुरंधर आमचे भरत शेठ गोगावले साहेब असतील एवढं नक्कीच। आणि आमचे नेते, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले साहेब आणि दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यामध्ये एक यशाची नांदी असेल आणि आमचा शिवसेनेचा भगवा हा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की।